नमस्कार सर्वांना, मी दीपाली आहेरे. तुम्हा सर्वांचं आमच्या आहेरे फॅमिली ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आज मी डाळ भात वांग्याचं भरीत बनवत आहे. तर मी सगळ्यात आधी माझा आता भात लावून झालेला आहे आणि मी मुगाच्या डाळीचं वरण बनवत आहे. त्यासाठी मी मुगाची डाळ धुवून घेतलेली आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, 7-8 लसणाच्या कापड्या आहे, कढीपत्ता, टोमॅटो आणि हिरवी मिरची पण उभी कापून घेतलेली आहे आणि कोथिंबीर. तर आता आपण फोडणी देऊन घेऊ डाळीला. तर मी आता डाळीसाठी टोप ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये तेल पण टाकलं आहे. आता तेल गरम करून घेऊया आपण. याच्यामध्ये आता तर सगळ्यात एकदा आपण आता तेलामध्ये मोहरी टाकून घेऊया. मोहरी पण आपली चांगली तडतडलेली आहे. त्याच्यामध्ये आपण आता लसूण टाकून घेऊया. लसूण चांगला असा लाल जरक होईपर्यंत लाल जरक करायचं आहे. त्याच्यामध्ये आपण आता जिरे टाकून घेऊया. कढीपत्ता आणि थोडंसं हिंग टाकून घेऊया. त्याच्यामध्ये उभे चिरलेल्या हिरव्या मिरच्या, आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया. मुगाच्या डाळीमध्ये जर एक कांदा टाकला ना तर छानच लागते डाळ. तर डायरेक्ट डाळ बनवायची असेल ना तर कधी पण एक कांदा टाकून घ्यायचा. तर आपला कांदा पण परतलेला आहे. याच्यामध्ये आपण आता टोमॅटो टाकून घेऊ. टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचा आपल्याला. तर इथं आपला आता टोमॅटो पण चांगला असं परतून झालेला आहे, शिजलेला आहे थोडासा. त्याच्यामध्ये आपण आता हळद टाकून घेऊया. नंतर आपण आता 1 चमच हळद टाकून घेतलेली आहे. आता आपला हळद टाकून चांगलं मिक्स करून झालं. याच्यामध्ये आपण आता मुगाची डाळ टाकून घेऊया. डाळ चांगली मिक्स करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊ. याच्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊया. तर आता आपलं पाणी टाकून झालेलं आहे डाळीमध्ये. तर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. मीठ आपल्याला प्रमाणात टाकायचं आहे. त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ.
तर आपलं कोथिंबीर वगैरे सगळं टाकून झालेलं आहे. आता आपले डायरेक्ट शिजवायला डाळाला टाईम लागेल, तर आपण याला आता शिजवायला ठेवूया. तर इथं आता माझा भात झालेला आहे. तर आता इथे भरतासाठी 4 वांगे घेतले, त्याला आता मी तेल लावून इथं भाजायला ठेवणार आहे. पहिले जाळी ठेवलेली आहे, तर त्याच्यावर भाजून घेऊया. तेल लावलं का याचं हे लवकर निघतं. तेल लावल्यावर याचे सांडे लवकर निघतात. आपण याला आता भाजायला ठेवूया. आपल्या डाळीला पण उकळी आलेली आहे, तर थोडी गॅस आपण मीडियम करून घेऊया. तर आपण आता इथं वांगे भाजायला ठेवलेले आहे जाळीवरती. तर वांगी भाजीपर्यंत आता मी भरताची तयारी करून घेते, कांदा वगैरे कापून सगळं. तर आता वांगे भाजीपर्यंत आता मी कांदा कापून घेतला आहे आणि टॅमॅटो. तर याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरे वाटून घेतलेले आहे आणि थोडे जाडसर. आणि इथं आपले आता वांगे पण भाजून झाले, तर आपण आता गॅस बंद करून टाकूया. आणि एका साईडला आपली आता डाळ पण झालेली आहे, त्याची पण आता गॅस बंद करून टाकूया. आता भरताला फोडणी देऊन घेऊया आपण. तर भरीत बनवायला मी तर कढई ठेवलेली आहे, याच्यामध्ये आता आपण तेल टाकून घेऊया. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तिथं आपलं आता तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये आपण आता कांदा टाकून घेऊया. तो कांदा परतेपर्यंत आपण वांगे सोलून घेऊया ते भाजलेले. भाजलेले वांगे आपण ह्याला आता सोलून घेऊया. त्याचं चांगलं साल्ट काढून घ्यायचे. वांगे आपले मस्तपैकी भाजून झालेले आहे आणि साल पण लवकर निघते. तर आता कांदा हलवून घ्यायचा. तर आता आपले वांगे सोलून झाले आहे, कांदा पण परतून आलेला आहे आपला. याच्यामध्ये आपण आता टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो परतेपर्यंत आपण आता वांग्यांना चांगलं मॅश करून घेऊ. चांगलं मॅश करून घेऊया. आपलं चांगल्या प्रकारे मॅश झालेलं आहे. आपला टोमॅटो पण परतून झाला आहे. त्याच्यामध्ये आपण आता वाटलेले हिरवी मिरची, लसूण, जिरे ते टाकून घेऊया. याला पण चांगलं परतून घ्यायचं आहे हिरव्या मिरचीला. मी मध्ये 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहे. आता आपला मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. तर आपलं चांगला आता मसाला फ्राय झालेला आहे. आपण याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकून घेऊया. 1 चमचा हळद आणि 1 छोटा चम्मच लाल तिखट टाकू. याच्यामध्ये हिरवी मिरची वाटलेली आहे.
आणि 1 चम्मच धना पावडर. पहिला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आपला आता मसाला चांगला मिक्स झालेला आहे. याच्यामध्ये आपण आता वांग्याचं हे भरीत टाकून घेऊया. याला टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला चांगला मिक्स करायचा आहे कारण की वांग्याला चांगला लागला पाहिजे. याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया. मीठ टाकून पण याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. मला आपण आता चांगलं 10 मिनिटं बारीक गॅसवरती परतून घेऊया. त्याच्यावर झाकण ठेवून देवा. 10 मिनिटं चांगलं याला होऊ दे. तर याच्यावर आपण आता झाकण ठेवून 10 मिनिटं ठेवूया मिडियम गॅस करून. तर बघूया आता आपलं भरीत झालं का. तर आपलं भरीत झालेलंच आहे. याला अजून 2 मिनिटं ठेवूया. तोपर्यंत आपण एका साईडला चपाती करून घेऊया. याला 2 मिनिटं अजून ठेवूया आणि गॅस बंद करून टाकू. तोपर्यंत आता इथं मी चपात्या करून घेते. तर तवा ठेवलेला आहे. चपात्या करून घेते. गावात भरीत होईपर्यंत इथं आपण आता फुलके बनवत आहोत. तर असे मी छोटे छोटे फुलके बनवते. एका साईडला इथं फुलके फुगून घेते मी. आपला फुलका झालेला आहे. दुसरा पण टाकून देते. बघू आता आपलं भरीत पण झालेलं आहे. आता आपल्या इथं भरीत झालेलं आहे. त्याच्या आता आपण आता गॅस बंद करून टाकूया. अशा प्रकारे आपल्या आता फुलका झालेला आहे. तर अशा प्रकारे माझा स्वयंपाक रेडी आहे. डाळ, भात, भरीत आणि फुलके. तर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला तर नक्कीच तुम्ही मला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.